आजकाल खूप लोकांच्या मनात एक सामान्य पण महत्त्वाचा प्रश्न येतो की आठवड्यात किती वेळा सेक्स करावा. हा प्रश्न इतका कॉमन झाला आहे की लोक इंटरनेटवर सर्च करतात, मित्रांना विचारतात किंवा सोशल मीडियावर उत्तर शोधतात. काही लोक म्हणतात की रोज सेक्स केला पाहिजे, काही म्हणतात आठवड्यातून एकदाच पुरेसा आहे, तर काही जण वेगवेगळे आकडे सांगतात. हे सगळं ऐकून अनेक लोक कन्फ्यूज होतात आणि त्यांच्या मनात एक प्रेशर तयार होतो की आपण जे करत आहोत ते बरोबर आहे की नाही. पण खरं पाहिलं तर हा प्रश्न फक्त संख्या ठरवण्याचा नाही, तर हा तुमच्या रिलेशनशिप, तुमच्या मेंटल हेल्थ आणि तुमच्या इमोशनल कनेक्शनचा प्रश्न आहे. आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे लोकांनी सेक्सला एक नंबर गेम बनवला आहे. म्हणजे किती वेळा केलं हेच महत्त्वाचं मानलं जातं. यामुळे लोक स्वतःची तुलना इतरांशी करायला लागतात. कोणीतरी म्हणतो की आम्ही रोज करतो, कोणीतरी म्हणतो आम्ही आठवड्यात 3 वेळा करतो. आणि हे ऐकून दुसऱ्यांना वाटायला लागतं की आपण कमी करतोय का. ही तुलना हळूहळू इनसिक्युरिटीमध्ये बदलते. काही लोकांना वाटू लागतं की त्यांचा पार्टनर त्यांच्यात इंटरेस्टेड नाही, तर काही लोकांना वाटतं की त्यांचं रिलेशनशिप वीक आहे. या सगळ्या विचारांमुळे रिलेशनशिपमध्ये तणाव निर्माण होतो. जे एक नॅचरल आणि आनंददायी गोष्ट असायला हवी होती, ते हळूहळू स्ट्रेस आणि प्रेशर बनतं. काही कपल्समध्ये या कारणामुळे भांडणंही सुरू होतात. एक पार्टनर दुसऱ्यावर आरोप करतो की तू मला इग्नोर करतोस किंवा तुला माझ्यात इंटरेस्ट नाही. दुसरा पार्टनर प्रेशरमध्ये येतो आणि मनाविरुद्ध गोष्टी करायला लागतो. यामुळे दोघांमध्ये इमोशनल डिस्टन्स वाढतो. जे इंटिमेसी वाढवण्यासाठी असतं तेच इंटिमेसी कमी करण्याचं कारण बनतं. ही खूप मोठी समस्या आहे आणि ती फक्त चुकीच्या समजुतीमुळे तयार होते. आता प्रश्न येतो की हे सगळं का होतं. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला सेक्सबद्दल योग्य शिक्षण कधीच दिलं जात नाही. शाळांमध्ये किंवा घरी या विषयावर ओपन डिस्कशन होत नाही. त्यामुळे लोक जे काही शिकतात ते चुकीच्या सोर्सेसमधून शिकतात, जसं की पॉर्न, सोशल मीडिया किंवा मित्रांच्या एक्झॅजरेटेड गोष्टी. या सगळ्या गोष्टी रियालिटी नसतात, त्या एंटरटेनमेंटसाठी तयार केल्या जातात. पण लोक त्याला खरं मानतात आणि त्यावरून एक्सपेक्टेशन्स तयार करतात. पॉर्नमध्ये दाखवलेलं सगळं स्क्रिप्टेड असतं. तिथे जे काही दाखवलं जातं ते रिअल लाईफमध्ये तसं नसतं. पण जेव्हा लोक ते पाहतात तेव्हा त्यांना वाटतं की रिअल लाईफमध्येही तसंच असायला हवं. यामुळे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स तयार होतात. मग लोक स्वतःची आणि त्यांच्या पार्टनरची तुलना त्या फेक वर्ल्डसोबत करायला लागतात. यामुळे डिससॅटिस्फॅक्शन वाढते. लोकांना वाटतं की त्यांचं रिलेशनशिप परफेक्ट नाही, पण खरं म्हणजे प्रॉब्लेम त्यांच्या रिलेशनशिपमध्ये नसतो, प्रॉब्लेम त्यांच्या एक्सपेक्टेशन्समध्ये असतो. सोशल मीडियावरही अनेकदा लोक त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल एक्झॅजरेटेड किंवा फेक गोष्टी शेअर करतात. ते स्वतःला जास्त हॅपी आणि परफेक्ट दाखवतात. हे बघून इतर लोकांना वाटतं की आपल्याकडे काहीतरी कमी आहे, पण हे सगळं बाहेरून दिसणारं इल्युजन असतं. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात, पण सोशल मीडियावर ते कोणी दाखवत नाही. आता खरी गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. सायन्स काय सांगते ते पाहिलं तर काही स्टडीज असं सांगतात की ॲव्हरेज कपल आठवड्यातून 1 ते 2 वेळा सेक्स करतात. पण ही फक्त ॲव्हरेज आहे. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी तसंच करावं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाचं लाईफस्टाईल वेगळं असतं आणि प्रत्येक रिलेशनशिप वेगळं असतं. त्यामुळे सगळ्यांसाठी एकच रूल लागू होऊ शकत नाही. काही कपल्स आठवड्यातून एकदाच सेक्स करतात, पण ते खूप हॅप्पी असतात. काही कपल्स जास्त वेळा करतात, पण तरीही अनहॅप्पी असतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की फ्रिक्वेन्सी म्हणजेच किती वेळा केलं यापेक्षा क्वालिटी जास्त महत्त्वाची आहे. जर तुमच्यात इमोशनल कनेक्शन नाही, ट्रस्ट नाही, कम्फर्ट नाही, तर कितीही वेळा सेक्स केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. सेक्स हा फक्त फिजिकल ॲक्ट नाही, तो इमोशनल बॉन्डिंगचा एक भाग आहे. तो ट्रस्ट वाढवतो, क्लोजनेस वाढवतो आणि रिलेशनशिप मजबूत करतो. पण हे सगळं तेव्हाच शक्य होतं जेव्हा दोघेही पार्टनर्स कम्फर्टेबल आणि विलिंग असतात. जर एक जर प्रेशरमध्ये असेल तर त्या एक्सपिरियन्समध्ये आनंद राहत नाही.
आता सोल्युशनबद्दल बोलूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन. तुमच्या पार्टनरसोबत ओपनली बोलणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय कम्फर्टेबल वाटतं, किती वेळा ठीक वाटतं, तुमच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. अनेकदा लोक अज्युम करतात की पार्टनरला काय हवंय हे त्यांना माहीत आहे, पण हा अझम्पशन चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे ओपन डिस्कशन खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या बॉडी आणि माइंडला समजून घेणं. प्रत्येकाचा मूड दररोज सारखा नसतो. काही वेळा स्ट्रेस जास्त असतो, कामाचा ताण असतो किंवा थकवा असतो. अशा वेळी इंटरेस्ट कमी होणं पूर्णपणे नॉर्मल आहे. यासाठी स्वतःला किंवा पार्टनरला ब्लेम करणं चुकीचं आहे. याऐवजी एकमेकांना सपोर्ट करणं जास्त गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कंपॅरिझन पूर्णपणे बंद करणं. इतर लोक काय करतात याचा तुमच्या रिलेशनशिपशी काहीही संबंध नाही. प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवलं पाहिजे. तुमचं रिलेशनशिप तुमच्या रूल्सनुसार चाललं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे क्वालिटीवर फोकस करणं. जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवता तेव्हा त्या वेळेचा क्वालिटी महत्त्वाचा आहे. इमोशनल कनेक्शन, अंडरस्टँडिंग आणि रिस्पेक्ट या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. फक्त फिजिकल ॲक्टवर फोकस केल्याने रिलेशनशिप स्ट्रॉंग होत नाही. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सेंट आणि कम्फर्ट. दोघांनाही कम्फर्टेबल वाटणं खूप गरजेचं आहे. जर कोणालाही प्रेशर वाटत असेल तर त्या गोष्टीला थांबवणं आणि त्यावर बोलणं गरजेचं आहे. रिलेशनशिपमध्ये रिस्पेक्ट आणि अंडरस्टँडिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की परफेक्ट नंबर असं काही नसतं. परफेक्ट रिलेशनशिप असतो आणि तो रिलेशनशिप ट्रस्ट, कम्युनिकेशन आणि अंडरस्टँडिंगवर चालतो. सेक्स हा त्या रिलेशनशिपचा एक भाग आहे, पूर्ण रिलेशनशिप नाही. त्यामुळे त्याला योग्य जागा द्या, पण त्याच्यावर अननेसेसरी प्रेशर टाकू नका. जर तुम्ही या गोष्टी समजून घेतल्या तर तुमचं रिलेशनशिप जास्त हेल्दी आणि हॅप्पी होऊ शकतं. त्यामुळे आजपासून एक गोष्ट ठरवा की तुम्ही कोणाचंही ऐकून स्वतःला जज करणार नाही. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत ओपन राहणार आणि एकमेकांना समजून घेणार. कारण शेवटी महत्त्वाचं आहे ते तुमचं हॅपीनेस आणि तुमचं कनेक्शन. हीच खरी गोष्ट आहे जी बहुतेक लोकांना कुणी सांगत नाही. पण जर तुम्ही हे समजलात तर तुमचं रिलेशनशिप खूप वेगळ्या लेवलवर जाऊ शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच युजफुल आणि रिअल माहितीसाठी आमच्यासोबत रहा. थँक्यू फॉर वॉचिंग.